सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते एकदम सिंपल्स क्वेश्चन्स आहेत। जर जे आन्सर्स असतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या आणि आपला टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। त्याच्यावरून मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत असतो। जर तुम्हाला यूट्यूबर जर बनायचं असेल तर मी तो चॅनल खोलला आहे, त्या चॅनलची लिंकही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून तुम्ही त्याही चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून घ्या। तर आपल्या अजून इंस्टाग्राम पेजलाही तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या। इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून तुम्ही इंस्टाग्रामलाही फॉलो करून घ्या। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, जगात एकूण किती देश आहेत? तर जो उत्तर आहे जगात एकूण 195 देश आहेत, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 2 आहे, कोणत्या भाजीचा रस पिल्याने मूळव्याध आजार लगेच बरा होतो? तर जो उत्तर मुळा भाजीचा रस पिल्याने मूळव्याध आजार लगेच बरा होतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, कोणत्या देशात मांजराला मारल्यावर फाशी होते? तर याचं उत्तर मिश्र देशात मांजराला मारल्यावर फाशी होते, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, भारतात सर्वात जास्त भिकारी कोणत्या राज्यात आहेत? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जो काही स्कोर येतो तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर भारतातील सर्वात जास्त भिकारी हे उत्तर प्रदेश राज्यात आहेत, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, ताजमहलची उंची किती मीटर आहे? तर याचं उत्तर आहे ताजमहलची उंची 77 मीटर आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, 1 लिटर पाण्यामध्ये किती थेंब असतात? तर याचं उत्तर 1 लिटर पाण्यामध्ये 20,000 थेंब असतात, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, माणसाचे मेंदू किती हाडाने बनलेला असतो? तर याचं उत्तर माणसाचे मेंदू 22 हाडाने बनलेला असतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, भारतातील सर्वात जुनी मशाद कोठे आहे? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जो काही स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर भारतातील सर्वात जुनी मशाद ही केरळ येथे आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, पाकिस्तानचे लोक कोणत्या देशात जाऊ शकत नाही? तर याचं उत्तर पाकिस्तानचे लोक इस्रायल देशात जाऊ शकत नाहीत, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, दही सोबत काय खाल्ल्यास मनुष्य आजारी पडतो? तर याचं उत्तर दही सोबत मासे खाल्ल्यास मनुष्य आजारी पडतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, कुत्रा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? तर याचं उत्तर कुत्रा हा बर्मा देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, केसातील कोंडा कमी होण्यास काय लावावे? तर याचं उत्तर केसातील कोंडा कमी होण्यास कोरफड लावावी, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, अंडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर अंडी खाल्ल्याने ब्लड प्रेशर आजार बरा होतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। जो आपला 14वा जो क्वेश्चन आहे तो आहे, जांभळाच्या बियांची पावडर करून खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? तर याचं उत्तर जांभळांच्या बियांची पावडर करून खाल्ल्यास डायबिटीज आजार बरा होतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। जो आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, गर्भवती महिलेने कोणते फळ खाल्ल्यास गर्भवती होते?
ह्याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जो काही स्कोर येतो तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला भेटू आपण उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.